नमस्कार. आपण बघतोय की सध्याची बांधकामं म्हणजे कॉन्क्रीट आणि स्टील वापरून जी उभारली जातात त्याने पर्यावरणावर खूप मोठा भार येतोय. हो, अगदी. CO2 उत्सर्जन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हे मोठं आव्हान आहे. मग विचार येतो की निसर्गातच यावर काही उत्तरं नसतील का, म्हणजे निसर्गाकडून शिकून. बरोबर. हीच बायोमिमिक्रीची कल्पना आहे. निसर्गाने कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून जे काही शिकवलंय, कार्यक्षमता, टिकाऊपणा, त्याचाच वापर आपण बांधकामात करू शकतो का, हा आजचा आपला विषय आहे. म्हणजे अधिक चांगली, टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही बांधकाम साहित्य. आपल्याकडे निसर्गप्रेरित बांधकाम साहित्याबद्दलची काही माहिती आहे, त्यावर आपण बोलूया. नक्कीच. बायोमिमिक्रीची प्रक्रिया तशी सरळ आहे. आधी आपण आव्हान ओळखतो. म्हणजे समजा आपल्याला जास्त मजबूत पण हलकं मटेरियल हवंय. बरोबर. मग निसर्गात असं कोण करतं ते शोधायचं. त्याची रचना, त्याची पद्धत समजून घ्यायची. त्यातून काही तत्त्व काढायची आणि मग त्याचं अनुकरण करायचं. सारख्या रचना असतात. ऑस्टिऑन्स म्हणतात त्याला. ऑस्टिऑन्स. मग हे कॉन्क्रीटमध्ये कसं आणायचं? इथेच 3D प्रिंटिंग मदतीला येतं. या तंत्रज्ञानाचा वापर करून कॉन्क्रीटमध्ये मुद्दामहून तशाच प्रकारच्या सूक्ष्म पोकळ्या किंवा नलिका तयार केल्या जातात. अच्छा, म्हणजे आपण एक प्रकारे हाडांची अंतर्गत रचना कॉपी करतोय. हो, एक प्रकारे. यामुळे काय होतं की कॉन्क्रीटमध्ये एक नियंत्रित अनियमितता येते. साध्या कॉन्क्रीटमध्ये भेग पडली की ती सरळ वाढत जाते. आणि कॉन्क्रीट तुटतं. बरोबर. पण या रचनेमुळे भेगेला सरळ वाढायला जागा मिळत नाही. तिला वाकावं लागतं, फिरावं लागतं. याला क्रॅक डिफ्लेक्शन म्हणतात. ओके, क्रॅक डिफ्लेक्शन म्हणजे भेगेला चकवा देणं. अगदी तसंच. प्रिन्स्टन विद्यापीठात यावर संशोधन झालंय आणि त्यांच्या मते असं कॉन्क्रीट नेहमीच्या कॉन्क्रीटपेक्षा जवळपास 5.6 पट जास्त नुकसान सहन करू शकतं. अरे वा, 5.6 पट. म्हणजे फक्त भेगाच नाही थांबवत, तर ते जास्त लवचिक पण बनतं. हो, जास्त लवचिक. आणि याचा अर्थ काय? तर भूकंपासारखे धक्के सहन करायची क्षमता वाढते, आयुष्य वाढतं इमारतीचं. आणि महत्त्वाचं म्हणजे कमी मटेरियल वापरून तेवढीच किंवा जास्त मजबूती मिळवता येते. हे तर खूपच आश्वासक वाटतंय. पण मला हे का अजून मटेरियलची उत्सुकता आहे. कोळ्याचं रेशीम बांधकामात हे कसं शक्य आहे? हो, हे थोडं सायन्स फिक्शन वाटेल सुरुवातीला. पण कोळ्याचं रेशीम खरंच एक अजब गोष्ट आहे. म्हणजे त्याची ताकद वगैरे? ताकद तर आहेच. वजनाच्या तुलनेत ते स्टीलपेक्षाही मजबूत आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याची लवचिकता. प्रचंड लवचिक असतं ते. अच्छा, मजबूत आणि लवचिक दोन्ही? हो, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात त्याचा वापर झाला तर विचार करा, किती हलके आणि तरीही मजबूत आणि टिकाऊ घटक बनवता येतील. पूल, इमारतींचे काही भाग. पण मग हे नैसर्गिक रेशीम मिळवायचं कसं? ते तर खूप कमी प्रमाणात मिळतं ना? बरोबर. नैसर्गिक रेशीम मोठ्या प्रमाणात मिळवणं हे व्यवहार्य नाहीये, जवळपास अशक्य आहे. हेच तर मोठं आव्हान आहे. मग यावर काय उपाय काढलाय? कृत्रिम उत्पादन म्हणजे प्रयोगशाळेत तयार करणं. यासाठी जनुकीय बदल केलेले जीवाणू, बॅक्टेरिया किंवा यीस्ट वापरले जातात. ते रेशमाची प्रथिना तयार करतात. म्हणजे GMOs वापरून? हो. काही ठिकाणी तर जनुकीय बदल केलेल्या शेळ्यांच्या दुधातूनही हे प्रथिन मिळवण्याचे प्रयोग झाले आहेत. AMSK सारख्या काही कंपन्या यात बरंच पुढे गेल्या आहेत. पण हे इतकं सोपं नाहीये वाटतं. नाही, अजिबात नाही. फक्त प्रथिनं बनवणं पुरेसं नाहीये. नैसर्गिक रेशमासारखे गुणधर्म येण्यासाठी त्या प्रथिनांना योग्य प्रकारे स्पिन करावं लागतं, म्हणजे विणावं लागतं. ती प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि महत्त्वाची आहे. अच्छा, म्हणजे नुसतं प्रोटीन बनून चालणार नाही, त्याला रेशमासारखं वळण द्यावं लागेल. अगदी. आणि मग बांधकामासाठी जेवढं प्रचंड उत्पादन लागेल तेवढं कमी खर्चात करणं हे दुसरं मोठं आव्हान आहे. मग सध्या काय स्थिती आहे? याचा वापर होतोय का कुठेतरी? सध्या तरी याचा थेट बांधकामात वापर होण्यापेक्षा कॉम्पोजिट मटेरियलमध्ये याचा वापर जास्त व्यवहार्य वाटतो. म्हणजे दुसऱ्या मटेरियलमध्ये मिसळून त्यांची ताकद वाढवण्यासाठी. म्हणजे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण तरीही या सगळ्या निसर्गप्रेरित साहित्याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत. उत्तम कार्यक्षमता, जास्त टिकाऊपणा आणि हलकं वजन. हो, फायदे नक्कीच आकर्षक आहेत. पण दुसरी बाजू पण बघायला हवी, आव्हानं. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे खर्च. सध्या हे सगळं खूप महाग आहे. आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं. बरोबर. स्केल अप करणं ही मोठी समस्या आहे. आणि तिसरं म्हणजे या नवीन साहित्यांसाठी अजून निश्चित अशी मानकं नाहीत, म्हणजे स्टँडर्ड्स ठरलेली नाहीत. त्यामुळे इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना ती वापरायला थोडी भीती वाटते. हे पण मुद्दे महत्वाचे आहेत.
मानकीकरण व्हायला वेळ लागेल. नक्कीच. पण आव्हानं असली तरी शाश्वत विकास आणि भविष्यातल्या मजबूत पायाभूत सुविधांसाठी या दिशेने संशोधन आणि प्रयत्न चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत निसर्गाच्या हजारो वर्षांच्या अनुभवातून, त्याच्या डिझाईनमधून आपल्याला बांधकामासाठी एक नवी चांगली दिशा नक्कीच मिळतेय. आणि भविष्यात आपण जास्त टिकाऊ, जास्त लवचिक शहरं उभारू शकू अशी आशा करायला हरकत नाही. हो, नक्कीच. आणि जसजसं आपलं उत्पादन तंत्रज्ञान अजून प्रगत होईल, तसतसं आपण अजून काय काय बघू? एकाच वेळी अनेक कामं करणारी सामग्री असेल, म्हणजे मल्टीफंक्शनल मटेरियल्स, किंवा अगदी जिवंत इमारतींसारख्या संकल्पना पण प्रत्यक्षात येऊ शकतील. जिवंत इमारती म्हणजे काय? म्हणजे ज्या स्वतःचं तापमान नियंत्रित करू शकतील, किंवा हवेतून पाणी शोषून घेतील, किंवा स्वतःची डागडुजी पण करू शकतील, अशा काही कल्पना आहेत. वाह, हे तर खूपच पुढे गेलं. पण माझा एक शेवटचा विचार आहे, आपण फक्त साहित्यापुरतंच का मर्यादित राहायचं? म्हणजे संपूर्ण इमारत प्रणालीच, बिल्डिंग सिस्टमच नैसर्गिक प्रक्रियांचं अनुकरण करू शकणार नाही का? विचार करा, वाळवीची वारुळं जशी आतून नैसर्गिकरित्या थंड राहतात, तशी आपली इमारत नाही का राहू शकत? हां, एअर कंडिशनिंग शिवाय. हो. किंवा वाळवंटातले काही भुंगे जसे हवेतली आर्द्रता गोळा करून पाणी मिळवतात, तशी यंत्रणा इमारतीतच असली तर? भारी कल्पना आहे. तर प्रश्न हा आहे की आपल्या बांधकाम जगतासाठी निसर्गात अजून अशी कोणती रहस्य दडलेली आहेत, ज्यांचा शोध घेणं, ज्यांना समजून घेणं अजून बाकी आहे. आपल्याला अजून बरंच काही शिकायचंय निसर्गाकडून.